हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवर. हे बघा, आम्ही भीमाशंकर आणि लेण्याद्री केल्यानंतर अजून एका ठिकाणी गेलो होतो, ते म्हणजे ओझरचा गणपती, ओझरचा विघ्नहर्ता. खूप छान ठिकाण आहे. याच्या आजूबाजूला एक मोठं तलाव आहे. त्या तलावाला खूप पाणी आहे, खूप म्हणजे खूप पाणी आहे. मंदिराच्या दिशेने चाललो होतो, विघ्नहर्ता मंदिराच्या दिशेने. इथे लोक बघा वाटेत आडवून फुलं वगैरे देऊन त्यांचं ते व्यवसाय करतात. इथे आमचा महिला ग्रुप, मैत्रिणींचा ग्रुप बघा दर्शनासाठी चाललो आहे. इथे मोठा बोर्ड आहे, विघ्नहर्ता, ओझरचा विघ्नहर्ता. इथे भक्तभवन आहे, पण ते भक्तभवन बघा किती सुंदर सुशोभित केलं आहे. इथे गजराजाचे 2 मूर्ती बनवलेले आहे आणि आजूबाजूला सगळी दुकानं वगैरे आहे. इथे बघा आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत, पण त्या मंदिराच्या बाहेर बघा किती सुंदर पद्धतीने दुकानांची आरास केलेली आहे. ही सगळी दुकानं आहे, याच्यात सगळे देवाचे सामान भेटत आहे. इथे चपला स्टँड आहे. आम्ही आमच्या चपला सगळ्या स्टँडमध्ये ठेवल्या होत्या. आतमध्ये दर्शनासाठी चाललो होतो. हे बघा माझ्या मैत्रिणी किती उत्सुक आहे. सगळ्या तुम्हा फॉलोअर्सला ते हाय करत होते आणि गणपतीचं दर्शन घ्यायला या म्हणत होते. चला तर मी तुम्हाला विघ्नहर्त्याचं दर्शन दाखवते. इथे बांधकाम बघा किती जुन्या काळातील पद्धतीने हे बांधकाम आहे. किती सुंदर बांधकाम आहे. आम्ही दर्शन घ्यायला आतमध्ये चाललो होतो. हे बघा इथे प्रवेशद्वार आहे. इथे पण एवढी गर्दी नव्हती, पण इथे मला वाटलं होतं की लाईक घ्यावं. मला खूप भीती वाटत होती. भीमाशंकरच्या इथे त्या सेवक लोकांनी माझा मोबाईल हिसकावून घेतला होता, त्यामुळे तिथे माझे लाईव्ह मला कट करण्यात आली. म्हणून मी इथे पण मोबाईल वापरण्यास मनाई आहे. पण तुम्हा सर्वांना मला दर्शन द्यावं असं वाटत होते. हे बघा दानपेटी आहे, केवढी मोठी दानपेटी इथे ठेवलेली आहे. भक्तगण याच्यात दक्षिणा टाकतात. हे गाभारा आहे, विघ्नहर्ता मंदिराचा गाभारा आहे. ओझरचा गणपती. हे बघा लवकर दर्शन घ्या. तेव्हा सेवक मला म्हणतात मोबाईल वापरायचा नाही, तरीही मी थोडीशी व्हिडिओ काढले. इथे बघा बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेरचा परिसर बघा किती सुंदर आहे. इथे आम्हा मैत्रिणींचे फोटो सेशन करायचा विषय चालला होता. हे बघा एक मैत्रीण आमचा सर्वांचा महिला ग्रुपचा फोटो काढत आहे. मी सुद्धा माझा मोबाईल हातात धरलेला आहे. आणि इथे बघा मंदिराच्या बाहेर विष्णूंचं मोठी मूर्ती बनवलेली आहे. आणि इथे बघा फुलांनी रांगोळी काढली. रांगोळी इतकी सुरेख स्वस्तिक काढलं होतं. हे पहा फुलांनी रांगोळी काढलेली आहे, स्वस्तिक आहे. धन्यवाद.